या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। आम्ही युतीतले माणसं आहे, आम्ही बेमान नाहीये, आम्ही बेमानी करणार नाही। पक्षाला बांधलेला माणसं आहे, विचारधारेला आम्ही माणसं, विचारधारेला पकडलेला आम्ही माणसं आहे। आम्ही विचाराच्या पलीकडे कधीही गेलेलो नाही आणि आम्हाला कोणा नेण्याचा प्रयत्नही करू नये। काही लोक असं म्हणतात की रावसाहेब दानवेची हार ही आमच्यामुळे झाली। खरं तर या देशातली एक पद्धत आहे की जिंकला तर त्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे। अरे माझ्यामुळे जिंकला, माझ्यामुळे जिंकला, पण आपल्याकडे काही महाभाग माझ्यामुळे हरला ही म्हणून राहिला, ही बी एक कमाल झाली। म्हणजे हा उच्चांक आहे, त्यांचा तर सत्कार केला पाहिजे। काही म्हणते मागच्या लोकसभेचं आता फेडलं, आता पुन्हा एकत्र लढले पाहिजे, पुढच्या लोकसभेचं पाहू। अशाना चालणार नाही। रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाहीये, चांगल्या चांगल्याचे मुडदे पाडले तुम्ही। त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये, पक्षाचे आदेश मानणारे आम्ही कार्यकर्ते आहेत। आणि माझी सगळ्याला आपल्या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही असाल तर तुमच्यासह, नसाल तर तुमच्याशिवाय भारतीय जनता पार्टी आपल्या विचाराशी बांधायला तयार आहे। कोणाचा विचार, आम्ही आमचा विचार कोणी सोडू शकत नाही। आणि म्हणून तुम्ही आता पूर्णपणानं पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन सरकारने केलेल्या कामाच्या योजना लोकांना सांगितल्या पाहिजे। लाडकी बहीण 1,500 रुपये महिना, वर्षाला 18,000 आणि बाबाला 12,000, शेतकरी असेल तर 12 त्याला आणि बाईला 18, दोन्ही मिळून 30,000 रुपये मिळते। हे सरकारचं काम आहे। गावात जाऊन चहा पिता पिता आपल्या शेजाऱ्याला सांगितलं पाहिजे तुला भेटले का, कोणीच म्हणणार नाही मला भेटले नाही म्हणून। आणि सरकारचे कामकाज माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलंय, तेव्हा माझी आपला पुरा आग्रहाची विनंती आहे की तुमचा आवाज हा मी ऐकलेला आहे, हा आवाज मुंबईपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन। मग भास्कर आबा उमेदवार असू दे, का आमचे घाटगे उमेदवार असू दे, यांना जिंकवण्याचा प्रयत्न तुम्हाला आम्हाला सगळ्याला करायचा आहे। ज्याला ज्याला करायचा तेव्हा हात करून दाखवायचं, करायचा। बोला भारत माता की। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।